समाजाची सर्वांगे कळवळलेली असताना नव्या पिढीला सामाजिक जाणीवेची ऊर्जा मिळण्यासाठी ज्या व्यक्तींनी निस्वार्थीपणे देशसेवा केली आहे त्यांच्या गाथा सांगायला हव्यात, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष बाळ कांदळकर यांनी नुकतेच ललित गाजरे लिखित मुरबाड भारतीय सैन्य दलातील योगदान या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी केले। ठाणे येथील ज्ञानज्योती प्रकाशनाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की मराठी भाषा वाचली पाहिजे अशी ओरड होत असताना आपले कर्तव्य म्हणून स्वतःच्या घरापासून मराठीची आस्था निर्माण करायला हवी। मराठी भाषा ही चिरंजीव आहे। इंग्रजी भाषेचे आक्रमण होत असताना रोज कुठे ना कुठे मराठी भाषिक पुस्तक प्रकाशित होत असतात। त्यामुळे मराठी भाषा आणि मराठी साहित्य हे उद्याच्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी असेल। मुरबाड तालुक्यातील ललित गाजरे या शिक्षकाने अथक परिश्रम घेऊन मुरबाड तालुक्यात भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असलेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या सेवा कार्याची माहिती संकलित केली आहे। ज्ञानज्योती प्रकाशनच्या शरद पडवळ यांच्या माध्यमातून हा सोहळा ठाणे शहरात संपन्न झाला। या सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना लेखक ललित गाजरे यांनी सांगितले की मला पूर्वीपासूनच सैन्य दलातील लोकांबद्दल आत्मीयता होती। त्यांचे देशकार्य जगासमोर यावे या उद्देशाने मी हे पुस्तक लिहिले आहे। प्रास्ताविकमध्ये गिरीश कंटे यांनी मुरबाड तालुक्यातील इतिहास आणि संस्कृती यावर भाष्य करून मुरबाड तालुक्यातील देदीप्यमान व्यक्तीची ओळख करून दिली। या प्रकाशन सोहळ्यासाठी मुरबाड शहापूर रहिवासी संघाचे अध्यक्ष भास्कर पडवले, व्यावसायिक चौधरी, रायते विभाग हायस्कूलचे शिक्षक संजय सोनटक्के, माजी सैनिक अमोल झुंजारराव, कवी पौडवाल इत्यादी मान्यवर उपस्थित होते। व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज, मुरबाड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।